नमस्कार, मी सय्यद हारून अली. दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 31 डिसेंबर 2025. सर्वप्रथम देशवासियांना नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड तहसील कार्यालयात आलेलो आहे. इथं पाहिलं तर आपण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका 2025-2026चं कार्यकाळ चालू आहे. निवडणूक आयुक्त दिनेश कुमार वाघमारे साहेबांनी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामधल्या 29 महानगरपालिकेची घोषणा केलेली आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 16 जानेवारीला त्याचा निकाल लागणार आहे. कोण नगराध्यक्ष होणार, कोण महापौर होणार आहे, कोण नगरसेवक होणार आहे याचं आपल्याला कळून जाईल. यानंतर आपण पाहिलं तर सिल्लोड तहसील कार्यालयाअंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांना तिकडे बोलावून घेतलेलं आहे. इथं नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले शेख हारून साहेब आपल्यासोबत आहे. यांच्याकडे जाणून घेऊया की या सिल्लोड तालुक्यामध्ये वाडी वस्त्या खेड्यापाड्यांना येणारे शेतकरी, गोरगरीब मजूर जे असतील यांचं थोडे दुर्व्यवस्था होत आहे. यामध्ये आपण पाहिलं तर स्कॉलरशिपचे फॉर्म भरना चालू आहे. विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. अस्सलाम वालेकुम शेख साहब, आपका दैनिक लोकफन में बहुत बहुत स्वागत है. साहेब, आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सर्व कर्मचारी गेलेले आहे. त्याबद्दल आपल्या इथं किती कर्मचारी आणि किती काम करू राहिले आणि किती गेलेले? या तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार 3, अव्वल कारकून 4, लिपिक 4, कोतवाल 6. नगरपालिका निवडणूक असल्यामुळे त्यांना तिथे संभाजीनगर येथे नियुक्ती झालेली आहे. महानगरपालिका तो निवडणूक म्हणजे निकाल लागेपर्यंत थोडा प्रॉब्लेम आहे. तरी मी करतोच. तुम्ही एकटेच आहे इथं? हां, मी एकटाच आहे, तरी करतो. आता मला पेट्या भरायला जायचं आहे निवडणुकीच्या, औरंगाबादला पाठवायचे आहे ते. अच्छा, तो करतो मी. आता ते ऑफिस काढायला चालू होतो मी. EVM मशीन चालू आहे तयार करणं तुमचं? समजा नाही, लगे औरंगाबादला गाडी भरून आलो मी तिथे. फक्त सील मारायचं आहे बस. पुरवठ्याचं काम पण तुम्हीच पाहते, मुंडे साहेब पण. आता दवाखान्याचं काम असल्यावर मला सही तो करावं लागत ना. दवाखान्यात असल्यावर मी करून टाकतो. मी मग काय अडचण नाही. तलाठी मंडळ अधिकारी काय आहे? तलाठी मंडळ अधिकारी बी व्यस्त आहे महानगरपालिकेत. त्याच्यामुळे तुरळक तलाठी फक्त 2-5 सोमवारपासून काही सोडणार आहे का? 4 तारखेपर्यंत सोडणार ते आम्हाला. हां, बोललो मी. नवीन कर्मचारी म्हणजे तेच सिल्लोड तहसील कार्यालय करता? हां, सिल्लोडसाठी सोडणार ते. तर हे सिल्लोड शहराचे नायब तहसीलदार शेख हारून साहेब होते. यांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या 15 तारखेला निवडणूक आहे, मतदान होणार आहे, 16ला निकाल लागणार आहे. यामध्ये व्यस्त आहे. फक्त साहेबच एकमेव नायब तहसीलदार म्हणून इथं काम करत आहे आणि सर्वसामान्याची थोडी अडचण होत आहे. या तुमची प्रतिक्रिया द्या. भैया, काय नाव तुमचं? अशोक लिंगायत. अच्छा, भवन. हारून साहेब जे आहे तर इथं सर्वसामान्यासाठी भरपूर वेळ देत आहे. बरोबर. हो, तिकडचं काम पाहून परत पुन्हा सर्वसामान्यांचे इतके त्यांना फोन असतात तर त्यांच्या आग्रहाखातीर सर कधी पण हजर असतात. आता तिकडच्या हे आहे इलेक्शन ड्युटी, ती तर अर्जंट आहे, पण तरी पण तिकडचा वेळ काढून आणि इथं हजर असतात सर. हो, आणि आता ताई प्रतिक्रिया देईल 2 मिनिटं. दुर्गाताई पवार, अध्यक्ष आपले महिला आघाडीचे. एवढ्या मोठ्या तहसीलला जे लोक गेलेले आहे, महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक होऊ घातलेल्या संभाजीनगरला, तिथे सगळे कर्मचारी गेलेले आहेत. तलाठी असतील, आमचे नायब तहसीलदार. पण एक माणूस शेख हारून साहेब हे रहिवासी उत्पन्न मुलांचे जे भरत्या चालू येतात त्याचे कामं करताना केवळ रात सकाळपासून येतात आणि संध्याकाळच्या 7:30-10 वाजेपर्यंत थांबून लोकांचे अडीअडचणीचे काम सॉल्व करतात. कारण की काम कुठं पडलं नाही, अडलेलं नाही, हे मी गॅरंटी देते. मग कॅमेरा दाखव रे भाऊ. एकदा सर्वांचं अभिनंदन साहेबाचं, शेख हारून साहेबाचं. एक तर अहोरात्र मेहनत चालू आहे त्यांची आणि चांगल्या पद्धतीनं इथं जनता जनार्दनांना मदत करत आहे. मी पुन्हा येईल. दैनिक लोकफन प्रतिनिधी सय्यद हारून विश्रांती घेतो. आपलं गोरगरिबाचं चॅनल पाहत राहा. जय जय महाराष्ट्र.